चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मॅडम, या ठिकाणी प्रचार सभेचं आज या 8-10 दिवसाचं प्रचाराचं अतिशय विस्ताराने कसं घडलं ते सांगितलं आणि आमचे नगराध्यक्ष आणि 9 वॉर्डाचे उमेदवार टिमूबाई एडकेने ज्या ज्या समाजाचे विकास कामांचं विद्यमान आमदारांनी जिथं कुठं स्थगिती आदेश काढले ते आदेशासकट इथं या सभेमध्ये उल्लेख केलेला आहे. कुठं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि आपले नावी समाजाचे ब्रह्मकुमारी असे अनेक विकास कामांचं इथं स्थगिती आदेश झालेले आमदारांकडून ते सगळे इथं उल्लेख केलेले आहे. आणि आपले बंटी साहेब पूर्ण अतिशय विस्ताराने सगळे इथं आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. त्यामध्ये आपले बहुजन समाजवादी पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी सुद्धा बोललेले आहे. त्यामध्ये सगळ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. फक्त एक महत्वाची मुद्दा आमदार साहेब इथं मांडणार आहे. मागच्या विधानसभेमध्ये जे इथं विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाकडून 1 मत आणि 2 आमदार असा इथं उल्लेख झालेला होता आणि पूर्णपणे आमचे तालुक्यातील सर्व लिंगायत समाजाला आवाहन केलं गेलं की तुम्ही पडळकरांना 1 मत द्या आणि आम्ही लिंगायत समाजाचं आता विधान परिषदेवर आमदार करतो म्हणून रडी डॉक्टरचं नाव पुढे केलं. आमच्या समाज सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला फार मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि खूप मोठं फसवणूक झालं. विधानसभा प्रमुख म्हणून मी 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं वारून केलं. मलाही भारतीय जनता पक्षाने फसवलेलं आहे. आज या ठिकाणी परत एकदा डॉक्टर अरळींना इथं विकास सूत्राचं नेतृत्वाखाली परत एकदा नगराध्यक्ष म्हणून आज उभा करून परत एकदा त्यांना दवाखान्यात बसवायची इथे योजना भारतीय जनता पक्षाने आणलेली आहे. आता पडळकरांनी अनेक मुद्दा 1 वर्ष पूर्ण झालं. प्रत्येक ठिकाणी घाईघाईने उद्घाटन करणे, जे काम लोकार्पणासाठी उदाहरणार्थ दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र जाडा घाईघाईने मी सभापती असताना विलासराव जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 5 कोटीचा मी दवाखाना तिथं जाडा बांधलो. 1 रुपयाचं योगदान गोपीचंद पडळकरचं नसताना पालकमंत्री चंद्रकांतदादांना तिथं त्या ठिकाणी येऊन घाईघाईने उद्घाटन करून ते लोकांच्या सेवेसाठी कुठलाही कमी पडणार नाही म्हणून एक मोठा कार्यक्रम घेऊन तिथं उद्घाटन करून आले. 4 महिने झाला कुलूप आहे त्या दवाखान्यात. त्या ठिकाणी एक डॉक्टर नाही, एक औषध नाही, गोळी नाही, ANM नाही, GNM नाही, काही तिथं कुठलीही व्यवस्था नाही. हे सगळं इथं काढत नाही. आणि इथं भरत गोगावले साहेबांना आणलं. जत तालुक्यात सगळ्या भागामध्ये आपण 300 ते 400 कोटीचा बांबू लागवड करू. ते पाशा पटेल अगदी इकडं एकदा हात इकडे हात करून भाषण करत होते. एक बांबूचं रोप कुठेही जत तालुक्यात लावलेलं पडळकरांनी उद्या कधीही सांगावं. 1 वर्ष झालं कधीही सांगावं. असलं एकदम मोठं आणि खोटं महाराष्ट्रामध्ये कुणी जर रेकॉर्ड खोटं बोलायचं केलं असेल तर ते पडळकर आमदारांनी केलं असं मी सांगतो. असे खोटं बोलणारे आमदार मगाशी टिमूबाईने सांगितलं चढ पण असते उतार पण असते. ज्यावेळी यांचा उतारा लागतं ना यांचं फोटो कुठं महाराष्ट्रात कुठेही दिसणार नाही. मी आज या ठिकाणी हनुमान मंदिर समोर सांगतो. कारण जत तालुक्यामध्ये अत्यंत खोटं बोलून इथं फडणवीस साहेब पण जत मध्ये म्हणले तुम्ही मला माझा गोपीचंदला द्या, तुम्हाला मी MIDC देतो. MIDC दिलंही नाही. कुठलाही रोजगार इथं जत तालुक्यामध्ये उपलब्ध झालेला नाही. असल्या खोटं बोलणारे फार महाराष्ट्र मुंबई विधानसभेपासून जी आज प्रमुख राज्याचे प्रमुख सुद्धा जत तालुक्यात येऊन इथं फसवणूक करून जाणार आहे. म्हणजे लोकल माणसं फसवतात असे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सुद्धा इथं जत मध्ये येऊन फसवून गेलेले आहे. ही उदाहरण इथंच आहे. 1 वर्ष पूर्ण झाला. अजून त्यांचे किती वर्षात त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करताय म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना मी विचारतो. या ठिकाणी जत तालुका एक फसवायचा अड्डा झालेला आहे. अनेक सनमडीकर साहेब आमदार झाले, जगताप साहेब आमदार झाले, अनेक लोक आमदार झाले. जतचे नाव बदनाम करायचं कोणी जर इथं केलं असेल तर ते गोपीचंद पडळकरांनी केलेलं आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये मारामारी करणं, अत्यंत अर्वाच्य किरकोळ भाषेत कुणाला तरी नावं ठेवणं असली जतची संस्कृती नव्हती. ते सगळं लपवण्यासाठी
मोठं प्रेझेंटेशन दाखवणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आज तुम्ही इथं अमिताभ बच्चनचा आवाज कुणी जर काढायचा असेल तर एआयच्या माध्यमातून अगदी अमेरिकेचं सुद्धा आपण प्रेझेंटेशन देऊ शकतो. हॉस्पिटल असं असलं पाहिजे, गार्डन असं असलं पाहिजे. मग तुम्ही जागरगोला दवाखान्यात डॉक्टर काय आणलं नाही हो? इथे एक सुई नाही, तुम्ही जागरगोला मध्ये काय आणलं नाही. इथं नवीन आणखीन प्रेझेंटेशन दाखवते, लोकांना किती मूर्ख बनवताय तुम्ही. म्हणून जत खूप सांस्कृतिक शहर आहे. इथं यल्लामाईचं शहर आहे, चिरंगी बाबाचं शहर आहे, सर्व धर्माचं जत शहर झालेलं आहे. जत तालुका 12 बलुतेदारांचा आहे. इथं येऊन कुणाच तरी कुठल्याही समाजाचा अपमान करायचा, त्यांच्या पॅनल मध्ये एकही मुसलमान नाही. या ठिकाणी जत तालुका पुरोगामी विचाराचा आहे. आपणही भाजपमध्ये होतो पण कुणाचं कुठल्याही समाजाचा कधीही अपमान केलेला नाही. या ठिकाणी माझी विनंती आहे, आमच्या पॅनल मध्ये आज टिंबूबाई येडके सारखा उमेदवार आहे, हेमंत चौगुले सारखा अभ्यास उमेदवार आहे, स्वप्नील शिंदे सारखा एकदम यंग तरुण उमेदवार आहे, संग्राम जगताप सारखा उमेदवार आहे, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे उपसभापती झालेले हक्की मॅडम आहे. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे आपण सर्व सामाजिक समतोल ठेवलेले उमेदवार आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, आज या ठिकाणी अनेक 8-10 दिवसामध्ये अनेक प्रचार सभा झाला असेल, पैशाचा वापर झाला असेल, पण सगळ्यांनी उद्या आपण सकाळी उठल्यानंतर आपला अभिप्राय, आपलं मत, जगचं भविष्य कोणाच तरी फडतूस माणसाच्या हातात देऊ नका असं माझं विनंती. त्या ठिकाणी आमच्या समोर बहिणी आहेत. लाडकी बहिणीबद्दल इद्रिस नायकवाडी साहेब आणि सरकार बोलतील, पण लाडकी बहिणींचं जी काय देखरेख करतात राज्यामध्ये ते आमच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अदिती तटकरे. या ठिकाणी अजून सरकार बोलणार आहे, साहेब जगताप साहेब बोलणार आहे, आमदार साहेब बोलणार आहे. माझी विनंती आहे, येणाऱ्या 5 वर्षामध्ये ग्रामीण भागाला, तालुक्याला कसं भारतीय जनता पक्षाने फसवलं, परत एकदा आपण चुकीच्या माणसाच्या डॉक्टर सरकार, पडळ सरकार नेतृत्वामध्ये चुकीच्या माणसाकडे जत शहर सोपवू नका अशी माझी विनंती करतो. आणि आमचे निवडणूक चिन्ह घड्याळ आहे, घड्याळ आपण सर्वांनी डोक्यात ठेवा आणि आपलं मतदान रूपी आशीर्वाद द्यावे असं विनंती करतो. थांबतो. जय